मंडळी, थांबा थांबा. हा भाग बघितल्यानंतर तुमचं डोकं फिरलं नसेल तर तुम्ही माणूसच नाही. खरं सांगतो, आजचा हुकुमाची राणीचा भाग बघताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. कधी राग, कधी भीती, तर कधी इतकी चिडचिड झाली की टीव्ही फोडावा वाटला. कारण हा भाग फक्त सिरियल नव्हता, हा सरळ भावनांवरचा हल्ला होता. राणीच्या आईची तब्येत बिघडते, शुगर वाढते, ऑपरेशनचा धोका येतो. पण मला सर्वात जास्त संताप कुणावर आला माहितीये का? मालतीवर नाही, तर सगळे गप्प बसलेल्यांवर. हो, कारण मालतीचा कट इतका उघड असूनही कोणी थेट तिला जाब विचारत नाही आणि राणी एकटीच वाघिणीसारखी समोर उभी राहते. तो राणी मालतीचा फाईट सीन म्हणजे आजच्या भागाचा आत्मा होता. राणीचा आवाज, तिचा संताप आणि मालतीचं खोटं शांतपण. इथेच मला वाटलं की ही सिरियल आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. पण थांबा, इथेच ट्विस्ट आहे. माझा स्पष्ट मत असं आहे की मालती इतक्या सहज हरत नाही आणि आज तिचा पराभव नाही, तर पुढच्या मोठ्या खेळाची सुरुवात आहे. आणि मग येतो तो सीन. इंजेक्शन, अपघात, विक्रांतचा शूटर आणि इंद्रावर झाडलेली गोळी. इथे मी खरंच हादरलो. पण माझी ठाम भविष्यवाणी ऐका. गोळी इंद्राला लागणार नाही, कारण लेखक इंद्राला मारणार नाहीयेत, ते त्याला नायक बनवणार आहेत. पण त्याचवेळी राणीला दोषी ठरवणारा नवा कट उघड होईल, ज्यामुळे मालती पुन्हा वरचढ ठरेल. पुढच्या भागात सरस्वती वाचेल, पण घरातलं युद्ध सुरूच राहणार आहे आणि इथेच खरी आग लागणार आहे. तर आता मला सांगा मंडळी, मालती खरंच विलन आहे की अजून कोणी मोठा खेळाडू लपलाय? कॉमेंटमध्ये उत्तर दिलं नाहीत तर हा भाग समजूनच घेतला नाही असं मी मानेन. बोला, तुमचं मत काय?